नमस्कार स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन MPSCवर. आणि स्टुडंट्स, आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची जी एक्झाम आहे MPSCची, एक्साईज सब इन्स्पेक्टरची, त्याला दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मध्ये ग्रुप सी मध्ये इथेही याच्या 300 जागांसाठी ते परीक्षा घेणार आहेत 28 तारखेला. तर त्याचे पहिले आपण पोस्ट पाहून घेऊ आणि मग नंतर सिलॅबस आणि प्रीचा आणि मेन्सचा सिलॅबस आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर याच्यात पोस्ट सगळ्यात पहिले बघून घ्या की 300 पदं आहेत एकूण. आणि ह्या पर्टिक्युलर कॅटेगरीनुसार ह्या पदं तुम्ही पाहू शकता. ह्या नोटिफिकेशनची लिंक जी आहे मी अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये. तिथून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. ठीक आहे. तर आता आपण याचा पूर्ण सिलॅबस बघूया ॲक्च्युअलमध्ये काय असतो. बघा, सिलॅबसमध्ये जे आहे पहिली एक्झाम जी आहे 100 मार्कांची असते. ठीक आहे. आणि इथं 2-3 गोष्टी मी तुम्हाला रिक्रुटमेंटचे सांगून देतो की पुरुष उमेदवारांसाठी ही क्वालिफिकेशन आहे, काही फिजिकल शारीरिक अर्हता ते तुम्ही बघून घ्या. आणि 100 गुण पूर्वपरीक्षा, 200 गुण मुख्य परीक्षा. ठीक आहे. फीज तर हे डेट तर निघून गेलेली आहे. फक्त वॅकन्सीज देण्यासाठी मी तुम्हाला हे नोटिफिकेशन दाखवलं. ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरला असेल. आता आपण सिलॅबस डिस्कस करूया. सगळ्यात पहिले पूर्वपरीक्षेचा सिलॅबस. पूर्वपरीक्षेत 100 प्रश्नसंख्या असते, 100 गुण असतात. आणि 1 घंट्याची तुम्हाला वेळ भेटते, 1 तास पूर्ण. मराठी व इंग्रजी माध्यमात ही एक्झाम राहते. आणि दर्जा पदवी लेवलचा तुम्ही पकडू शकता. जे पण प्रश्न येतील पदवी लेवलचे असतील. आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप ही जी परीक्षा राहणार. सगळ्यात पहिले अभ्यासक्रमात करंट अफेअर्सच्या म्हणजे चालू घडामोडी, भारतातील किंवा जागतिक ज्याही इम्पॉर्टंट घडामोडी होत आहेत 6 महिन्यापासून, त्या तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. इम्पॉर्टंट. मग त्याच्यात स्पोर्ट्स कॅटेगरी आली, त्याच्यात पॉलिटिकल ज्या घडामोडी झाल्या असतील, काही इम्पॉर्टंट अवॉर्ड्स झाले असतील, ह्या सर्व. आणि इम्पॉर्टंट करंट अफेअर्सचे व्हिडिओज मी ऑलरेडी पोलीस सब इन्स्पेक्टर जी PSIची एक्झाम होती त्यासाठी अपलोड केले होते. परत आपण ती सिरीज आपल्या या एक्साईज सब इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी मी कंटिन्यू करेल. इम्पॉर्टंट मी 9 महिन्याचे जे करंट अफेअर्स अपलोड करत होतो त्या एक्झामसाठी, तसेच आता करंट अफेअर्स आपण या एक्झामसाठी पण मी तुम्हाला ती सिरीज उपलब्ध करून देणार. नंतरचा नागरिकशास्त्र म्हणजे इंडियन पोलायटी आपण म्हणू शकतो. तर त्यात भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजे आपली घटना कशी बनली, काय कमिटीज होत्या, काय जे काही आहे, राज्य व्यवस्थापन, प्रशासन कसं चालतं, ग्राम व्यवस्थापन म्हणजे पंचायत राज सारखे विषय याच्यात राहतील. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत पोलायटीचे ते पण मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. यावेळेस मी उपलब्ध करून देईल. PSIच्या वेळेस थोडं कमी वेळ होता म्हणून मी सिलॅबस रिलेटेड व्हिडिओज नाही आणू शकलो प्रत्येक सब्जेक्ट रिलेटेड, पण मी करंट अफेअर्सचे व्हिडिओज दिले होते. पण यावेळेस मी तुम्हाला 28 मेला एक्झाम आहे, तर 20 मेपर्यंत जे पण उपलब्ध प्रॉपर कामाचे काही सब्जेक्ट वाईज व्हिडिओज आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट टॉपिक सगळे मी तुम्हाला उपलब्ध करून देणार या चॅनलवर. इतिहास राहणार, आधुनिक भारताचा इतिहास राहणार, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यात जास्त विचारला जाणार. भूगोल जो आहे, महाराष्ट्राचा भूगोलाचा तुम्हाला सखोल अभ्यास हवा. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाणिज्य आणि अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी आपण पकडू शकतो. इकॉनॉमी हा सब्जेक्ट आहे. त्याच्यात भारतीय अर्थव्यवस्थेचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण इत्यादी. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट टॉपिक जे तुम्हाला दिसत आहेत ना या प्री एक्झाममध्ये, ह्या रिलेटेड सर्व व्हिडिओज जे आहेत मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार की ज्याच्यातून तुम्हाला नॉलेज पण भेटेल आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण याचे भेटतील. सामान्य म्हणजे जनरल सायन्स, भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायन, केमिस्ट्री, आणि प्राणीशास्त्र म्हणजे झुऑलॉजी, हे सर्व वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सर्व मिक्स करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण अपलोड करून घेऊ.
बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. मग याच्यात तुम्हाला मेंटल ॲबिलिटी जे आहे त्या रिलेटेड क्वेश्चन्स येतील. त्याच्यात मग आपले जे मॅथमॅटिकल बेसिक क्वेश्चन्स असतात त्या टाईपमध्ये क्वेश्चन्स येतील. आणि तुम्ही एक गृहीत पकडू शकता की प्रत्येक एक सब्जेक्ट जो आहे त्याच्यावर ऑलमोस्ट तुम्हाला 13 ते 15पर्यंत प्रश्न येऊ शकतात. 13 ते 15 म्हणजे कोण्या सब्जेक्टवर 13 विचारले जातील तर कोणावर 15 विचारले जातील. ठीक आहे. आणि नंतर आहे मेन्स एक्झाम. आता मेन्स एक्झामचं स्वरूप असं असते 2 तासांची. हे 2 जे आहे 2 तासांची एक्झाम असते. त्याच्यात पेपर क्रमांक 1मध्ये तुम्हाला मराठी 60 गुणांसाठी 60 प्रश्नसंख्या असते आणि दर्जा 12वी लेवलचा असतो. माध्यम मराठीच राहणार. आणि नंतर इंग्रजीमध्ये 40 गुणांची एक्झाम असते. 40 प्रश्नसंख्या. पदवी लेवलचं इंग्रजी तुम्हाला विचारले जाते आणि इंग्रजी माध्यमातच. कालावधी 1 तासाचाच. तर ठीक आहे, हे 2 पेपर 1 तासाच्या कालावधीत तुम्हाला सोडवावे लागतात. त्याच्यानंतर दुसऱ्या 1 तासाच्या कालावधीत सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान. ठीक आहे. हे 100 गुण असतात. 100 प्रश्नसंख्या असते याच्यात पदवी लेवलचे आणि ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. ठीक आहे. आणि ही वरची पण मराठी इंग्रजीची जी आहे ती पण बहुपर्यायी राहणार. ठीक आहे. अभ्यासक्रम पहा. मराठीसाठी सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरातील प्रश्नांची उत्तरे, म्हणजे पॅसेज पण राहतील. आणि तसंच इंग्रजीमध्ये पण कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स और फ्रेजेस, देन मिनिंग अँड कम्प्रेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे पॅसेजेस राहतील. नंतर सामान्य जे दुसरा पेपर आहे सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान. यामध्ये चालू घडामोडी जसेच आपण प्रीसाठी जो अभ्यास केलेला आहे तोच, पण थोडं सखोलमध्ये. महाराष्ट्राचा भूगोल त्यांनी हे टॉपिक दिलेले आहेत. महाराष्ट्राचा रचनात्मक, महाराष्ट्राचा मुख्य रचनात्मक, नंतर क्लायमेट, नंतर बदल क्लायमेटमध्ये, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, पॉप्युलेशन, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, सोर्स, त्याचे डेस्टिनेशन, याच्यावरील परिणाम काय, हे सर्व सखोल. म्हणजे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचा भूगोल जो आहे पण बुकलिस्टसाठी मी वेगळा व्हिडिओ अपलोड करून देणार. आज आपण फक्त सिलेबस जो आहे तो पाहतो आहे. महाराष्ट्राचा इतिहास जे आहे 1885 ते 1947पर्यंतचा पूर्ण. त्याच्यात महत्त्वाचे व्यक्ती आले, सामाजिक चळवळी आल्या, वर्तमानपत्रे, नंतर ज्याच राष्ट्रीय चळवळी झाल्या ते सर्व इम्पॉर्टंट. भारतीय राज्यघटना, जशी आपण प्रीसाठी जो अभ्यास केला तोच त्याच्यात थोडंसं आणखी डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करावा लागणार. त्याच्यात एक्स्ट्रा येते हे माहिती अधिकार अधिनियमन 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमन 2015. ठीक आहे. नंतर कम्प्युटर आणि IT चंही एक सब्जेक्ट त्याच्यात ॲड होतो, जो होते ज्याच्यात आपल्याला कम्प्युटर रिलेटेड जे आहेत काही बेसिक कन्सेप्ट विचारले जातात, प्रश्न विचारले जातात. आणि नंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्या हा एक विषयाचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. याच्यात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क, त्या संदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदाऱ्या, यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, मानवी हक्क चळवळी, हक्कांपासून वंचित राहणाऱ्यांच्या समस्या, गरिबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी, हे सर्व. ठीक आहे. मग लोकशाही वरील काही टॉपिक्स याच्यात दिलेले आहे. नागरी हक्क संरक्षण कायदा जो आहे अधिनियमन 1955चा, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. असे हे मेन्स एक्झामसाठीचे काही टॉपिक्स आहेत. ठीक आहे. तंटामुक्ती अभियान. ठीक आहे. द बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट 1949, महाराष्ट्र एक्साईज मॅन्युअल व्हॉल्यूम 1, 2 and 3. तर हे मेन्स एक्झाम झाली. पहिले आपल्याला प्रीवर फोकस करणार. प्री जर आपण निघालो तरच मेन्स देऊ शकू, म्हणून प्रीचा चांगला अभ्यास करून 100पैकी चांगले मार्क घेऊन तुम्ही मेन्समध्ये गेल्यावर आपण परत मेन्ससाठी डिस्कशन तर करणार आहोतच. पहिले प्रीवर. तर प्रीसाठी जो इम्पॉर्टंट हे 7 सब्जेक्ट जे आहेत, चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, वाणिज्य, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी, अंकगणित, या सर्वांचे ऑलमोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अँड बेसिक कन्सेप्ट्सवाले जे काही टॉपिक आहेत ज्याचे कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे, तरच तो प्रश्न आपण सोडवू शकतो. ते सर्व मी तुम्हाला उपलब्ध करून दिले या चॅनलवर. तर तुम्हाला काही अडचण असेल
तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू व्हेरी मच, नाही केलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे युजफुल व्हिडिओज अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटते आणि तुम्ही त्याचा लवकरात लवकर लाभ घेऊ शकता. मधात जे तुम्हाला घंटी टाईप आपल्या मंदिरात जशी घंटा असते तशी जे बेल दिसत आहे त्या सबस्क्राईब बटनाजवळ, ते पण तुम्ही जर क्लिक केलं त्याच्यावर तर म्हणजे जोही व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ईमेलद्वारे भेटत जाणार. ठीक आहे. तर ह्याचे लिंक्स जे आहेत ह्या सिलॅबसची आणि त्या नोटिफिकेशनची ते मी ह्याच्यात मेन्शन केलेली आहे डिस्क्रिप्टिव्ह सेक्शनमध्ये. माझी वेबसाईट आहे www.examstudy.online, हे वरती तुम्हाला दिसत असेल, तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. तर गाईज, ऑल द बेस्ट, थँक्यू.